श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रम.भ. कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 19 एप्रिल. आजचे बोधवचन. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. श्रीराम. चिंतोपंत म्हणतात, माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, ज्ञानं जाने नैव जाने न जाने. काय नाना, काय चाललंय? गंपू नाना म्हणतात, पंत, अनन्यता व्यक्त करणाऱ्या या तुम्ही म्हणत असलेल्या श्लोकासारखाच तुकारामांचा हा अभंग पहा. तू माझी माऊली, तू माझी साऊली, पाहतो वाटुली पांडुरंगे, तू मज एकला वडील धाकुला, तू मज आपुला सोयीरा जीव. तुका म्हणे जीव तुझ पाशी असे, तुझी याने ओस सर्व दिशा. देव अन्य कोणी नाही, ती अनन्यता. चिंतोपंत म्हणतात, नाना, बालकाला आईशिवाय अन्य कोणी नाही, तसं भक्ताला भगवंताशिवाय दुसरं काही नको. भगवंतापासून जो विभक्त नाही तो भक्त. तू माझी माऊली हे तुकारामांचं म्हणणं अनन्यताच दाखवतं. पंत, अहो, अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, हे संतांचे बोल अनुभवाचे आहेत, अनुमानाचे नव्हे. बरोबर. भगवद्गीतेत भगवंतानी हे तत्व स्वमुखाने सांगितले आहे. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. होय की नाही नाना? पंत, अगदी खरं. या श्लोकावरील माऊलींचं भाष्य पहा. जयांना मी वाचूनी काही, आणिक गोमटेची नाही, ऐसे अनन्य गतिके चित्ते, चिंतित सांते माते, जे उपासिती तयांते मीची सेवी. अनन्यतेने जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे. चिंतोपंत नानांना म्हणतात, नाना, हे खरं भक्त भगवंताचं ऐक्य. म्हणून देव सांगतात की एकदा तुला अनन्यता साधली की माझी वेगळी पूजा करायची तुला जरूरच नाही. तुझे प्रत्येक कर्म तीच माझी पूजा होईल. ते कर्मच मला अर्पण कर. यद करोषि यद अश्नासि यद जुहोषि ददासि यद, यद तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. यावर माऊली काय म्हणते ते सांगा पाहू. पंत, माऊली म्हणते, ते क्रिया ज्यात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे, माझी या मोहरा. परी सर्वथा आपुले जीवी, केली याची जे काहीच नुरवी, ऐसे धुवोनी कर्मे द्यावी, माझी या हाती. माऊलीचा अभिप्राय असा
की जी कर्मे भगवंताला अर्पण करशील ती निष्कामतेने आणि अहंकार टाकून अर्पण कर. अशी धून कर्मे अर्पण कर. मत्कर्मकृत मत्परम मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. परमेश्वराची कर्मे अनासक्त होऊन परमेश्वरालाच अर्पण करतो तो परमेश्वरालाच येऊन मिळतो. पंत, अशी अनन्यता दाखवणारे श्लोक गीतेत ठायी ठायी आहेत. मय्येन मन आधत्स्व मयी बुद्धिं निवेशय निवसस्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. आपलं मन माझ्याच स्वरूपी स्थिर करशील तर माझ्या स्वरूपी एकजीव होशील. शेवटी 18व्या अध्यायात भगवंत म्हणतात, मन्मनां भव मद्भक्तो मदयाजी मी नमस्कुरु. असं केलंस तर माझ्याशी एकरूप होशील. नाना, अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. प्रपंच करताना लक्ष प्रापंचिक कर्मात असलं तरी भगवंताचं अनुसंधान हवं. आई घरात काम करते, त्या कामात तिचं लक्ष असतं, पण अनुसंधान पाळण्यात निजलेल्या बाळाकडे असतं. आईच्या प्रेमाचा जन्म बाळाच्या अनुसंधानात आहे. तसा भक्तीचा जन्म भगवंताच्या अनुसंधानात आहे. भगवंतावरचं अनन्य प्रेम म्हणजे भक्ती. काय बरोबर ना? पंत, अनन्यतेचं सार तुम्ही बरोबर काढलंत. भक्ती म्हणजे भगवंतात रस घेणे, त्याच्या लीला गुण रूप वर्णन करणे. असं करताना भक्त ईश्वराचाच भाग होतो. ईश्वराच्या आड येणाऱ्या वासनांचा नाश भक्तीने होतो. अहम गेल्याशिवाय आत्मज्ञान नाही. भगवंताच्या सेवेनं म्हणजे भक्तीने अहम नाश पावतो आणि भक्ताचं भगवंताशी ऐक्य होतं. म्हणून अनन्यतेतून भगवंताची प्राप्ती म्हणजेच भक्तीचा जन्म होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.